रघुवंशमचा तिसरा सर्ग आपण अभ्यासतोय आणि तिसऱ्या सर्गामध्ये कालिदासाने राजा दिलीपासाठी विशेषण जे वापरले 39व्या श्लोकामध्ये यज्वना म्हणजेच यज्ञाची दीक्षा धारण केलेला नाही का, किंवा यज्ञ हे ज्याचं कायम ध्येय आहे असा जो आहे त्याला राजा दिलीप असं म्हटलेलं आहे. दिलीपासाठी ते विशेषण त्यांनी सांगितलेलं आहे. मग काय यज्ञ करणं म्हणजे काय, यज्ञाचा काय अर्थ काय आहे याच्यावरती आपण चिंतन करत होतो आणि त्याच्यामध्ये आपण यज्ञेव पूजा, संगतीकरणम, मैत्रीकरणम, दानम नाही का या विषयावरती आपण चिंतन करत होतो की यज्ञ म्हणजे काय. तर यज्ञामध्ये या चारही गोष्टी येतात: संगतीकरण, मैत्रीकरण, दान, देवपूजा. देवपूजा, संगतीकरण, मैत्रीकरण आणि दान. मग त्याच्यातला आपण दानाविषयी बघत होतो. बऱ्याच दिवसापासून दानाविषयी चर्चा करतोय आपण. आणि गीतेने काय सांगितलेले दानाविषयी नाही का, 3 प्रकारचे दान सांगितलेले: सात्विक दान, राजस दान आणि तामस दान. अशा 3 प्रकारची दान सांगितलेली आहेत. त्याच्यावरती आपण चर्चा करत होतो. दातव्यमिति यद्दानम दीयतेनुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानम सात्विकम स्मृतम. हे याला सात्विक दान म्हणतात, हे आपण पाहिलं होतं. आदेश काले यद्दानम अपात्रेभ्यश्च दीयते असत्कृतमवज्ञातम तत्तामसमुदारतम. हे तामसदान आपल्याला जे बघायचे आज क्रमाने आपण बघत आलेलो आहे की पहिले सात्विक झालं, त्याच्यानंतर आता काल आपण राजसदान पण पाहिलं की यत्तु प्रत्युपकारार्थम फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टम तद्दानम राजसंस्मृतम. की जे प्रत्युपकाराच्या भावनेने दिले जाते, ज्यामध्ये फळाची अपेक्षा ठेवली जाते आणि ज्या दानामध्ये क्लेशपूर्वक किंवा दुःख हे असते, दान देण्यामध्ये जर दुःख वाटत असेल, क्लेश वाटत असेल, कष्ट होत असतील, तर असं दान हे राजस दानामध्ये मोडतं कधी पण. ठीक आहे. आणि त्यालाच आपण जणू काही व्यवहार म्हणू, व्यापार म्हणू. की व्यवहारात जर आपल्याला तोटा झाला तर आपल्याला दुःख हे होतात की नाही. व्यवहारात आपल्याकडून काही गेलं, व्यवसायात आपल्याकडून काही गेलं तर आपल्याला दुःख होतं तिथं. नाही आपण म्हणतो नाही ही डील फसली बरं काही. आता डील फसली म्हणजे काय, ते जे पण काय आपण गोष्ट केलेली असते तिचं आपल्याला दुःख होत असतं त्यावेळेस. मग ते दान देताना जर मला दुःख होत असेल की ही वस्तू आता माझ्याकडून जाणार आहे, नाईलाजाने मला द्यावी लागते, तर ते राजस दानामध्ये येत आहे. आणि पुढचं भगवंत सांगतायत आदेश काले यद्दानम अपात्रेभ्यश्च दीयते असत्कृतमवज्ञातम तत्तामसमुदारतम. त्याला तामसिक दान म्हटलेलं आहे नाही का. आदेश काले यद्दानम अपात्रेभ्यश्च दीयते असत्कृतमवज्ञातम. आदेश काले आपण मागे पाहिलं होतं ही गोष्ट की देश आणि काळ यांचं काय महत्व आहे. आदेश काले, अदेश आणि अकाले असा तो अ दोन्हीकडे लावायचा आहे तिथं. अदेश आणि अकाले नाही का. कुठं मी दान देतोय, कोणत्या जागी मी दान देतोय, तिथं ते दान देण्याची आवश्यकता आहे का, हा विचार इथं माणसाने प्रत्येक वेळेस केला पाहिजे. या दानाची या ठिकाणी आवश्यकता आहे का, हे दान इथं देणं योग्य आहे का. स्थान नाही का, स्थानाचं महत्व आपण मागे पाहिलेलं आहे. अदेश, देश म्हणजे काय, स्थान. आता कोणत्या स्थानी मी ते दान द्यावं. तर मागे एका ठिकाणी होतं की दोघांची खूप मैत्री होती आणि खूप मैत्री म्हणजे खूपच मैत्री. आणि त्याच्यातला एक आता भाताचा शेतकरी होता आणि तो भाताचा शेतकरी आणि दुसरा जो होता तो तिकडं राजस्थान मधला उंटाचा व्यापारी होता. अशा दोघांची मैत्री झाली. आता हा जो भाताचा शेतकरी आहे, हा भाताचा शेतकरी कुठं राहत असणार, ज्या प्रदेशात खूप पाऊस पडतोय नाही का, अशाच ठिकाणी तो भाताचा शेतकरी राहत असणार ना. म्हणजे आता समजा आपण धरून पाहूया की आपल्या इथं कोकणात राहणारा एखादा भाताचा शेतकरी आहे
जो कायम भातच पिकवत असतो आणि खूप मोठ्या प्रमाणावर भात पिकवतो आणि त्याला दुसऱ्याला देण्यासाठी भाताशिवाय दुसरं काहीच नाहीये. आणि त्याला वाटलं हा आता उंटाचा व्यापारी आपला जो मित्र आहे तो आलाय आपल्याकडं, तर मग त्याला काय देऊया, म्हणून याने त्याला भाताची रोपं दिली. खूप रोपं दिली. आणि आता त्याला एवढी रोपं मिळाली, त्याला काय करायचं, तो शेती करत नव्हता. म्हणून त्यांनी काय केलं, तिकडे राजस्थानात जाऊन तिथले जे शेतकरी मित्र असतील त्याचे, जे कोणी राजस्थानातले, त्या सगळ्यांना ती रोपं वाटली त्यांनी. आता दान केलं की नाही, खूप मोठं दान केलं त्यांनी. एवढी रोपं म्हणजे 2-4 ट्रक समजा, जे काय असेल ते खूप रोपं वाटली त्यांनी राजस्थानामध्ये. आता राजस्थानामध्ये जाऊन भाताची रोपं वाटली, हे दान केलं की नाही त्याने, पण ते दान योग्य झालंय का तिथं? नाही का. अदेश, ज्या ठिकाणी जी गोष्ट द्यायची नव्हती तिथं तो ती देऊन आला. आता तिचा काय उपयोग आहे तिथं? काही एक उपयोग नाहीये. नाही का. आणि तेच समजा त्यांनी याला कापसाची बी दिली, दर हे कापूस लाव तुझ्या इथं. आणि हा पण आला इकडे आणि यांनी कोकणातल्या त्याच्या गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांना कापसाची बोंड दिली आणि लावा म्हणावं इथं. आता त्या भाताच्या शेतांमध्ये हे कापूस उगणार आहे का कधी एवढ्या पाण्यात? शक्यच नाही ना, ते सगळ्यात सडून जाणार तो. दोघांनी एकमेकांना दान दिलं, एकाने कापसाचे बी दिले, एकाने भाताचे बी दिले. खूप मोठं दान. त्याच्या मागचा हेतू चांगला होता, सगळ्या गोष्टी उत्तम होत्या. पण अदेश, कोणत्या ठिकाणी काय दिलं पाहिजे, हा विचार आपल्याला प्रत्येकाला करता आला पाहिजे. उष्णकटिबंधात राहणाऱ्या लोकांना काय दिलं पाहिजे, हा हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. आता आम्ही गेलो इथून उठून आणि काय तर हो, आफ्रिकेतल्या सगळ्या गरीब घराला त्यांना आम्ही स्वेटर दिले, मफलर दिल्या, कानटोपी दिल्या, सगळ्या गोष्टी दिल्या, दान केलं आम्ही. किती मोठं दान केलं. अरे पण आता त्यांना ते स्वेटर आणि मफलरची गरज आहे का तिथं? विषुववृत्तावर राहणारी लोक आहेत ती, आणि विषुववृत्तावरती इतकं वर्ष 12ही महिने इतकं गरम असतं, तर त्यांना कधीच ती थंडी काय असते ही पाहिलेलीच नसते त्यांनी कधी. आणि त्याच्यामुळे त्यांना हे तुमचं स्वेटर आणि हे काही कामाचं नाहीये. अदेश, कोणत्या ठिकाणी काय द्यावं, हे याला खूप महत्व आहे. आणि ते जर आपलं चुकलं तर हे दान कुठं गेलं मग? तामसिक दान. मग ते तामसामध्ये जातं, नाही का. देशकाले यद्दानम अपात्रेभ्यश्च दीयते असत्कृतमवज्ञातम तत्तामसमुदार्तम. त्यामुळे देश हा खूप महत्वाचा आहे. देश म्हणजे स्थान. आता इथं देश म्हणजे काय, आफ्रिका आणि भारत असे देश हे नाही म्हणत मी, स्थान. कोणत्या जागी काय दिलं पाहिजे. एखादा दवाखान्यात आहे, आजारी आहे, तिथं काय द्यावं. एखाद्याचा वाढदिवस आहे, आनंदाचा क्षण आहे, तिथं काय द्यावं. एखाद्याच्या घरात कोणीतरी वारलेलं आहे, हे काळ नाही. जसा देश आहे तसाच काळ, की त्याच्यावरती कोणता काळ आलेला आहे, कोणती वेळ आहे, तिथं त्या वेळेनुसार हे करावं ना. त्यामुळे दान देताना हा सगळा विचार केला पाहिजे की समोरच्याची परिस्थिती कशी आहे, समोरच्याचा काळ कसा आहे, कोणत्या काळात मी त्याला ही वस्तू देतोय. एखादा आधीच दुष्काळामध्ये, आणि त्या ज्या गावात दुष्काळ पडलेला आहे त्याच गावात हा 100 गायी वाटून आला, 100 गायी दान केले त्या गावात. आता ज्या गावामध्ये आधीच दुष्काळ पडलेला आहे त्या गावात तू 100 गाय दिल्यावर
ते लोक घेणार आहेत का? त्यांनी स्वतःची जनावर आधी विकलेली आहेत, ते तुझ्या गायी कशाला घेतील परत? शक्यच नाहीये ना. मग तू किती मोठं दान दे तिथं, आणि ते जागणारच नसतील त्या गावात, तर ते लोक तरी कशाला घेतील? किंवा घेतलं तरी ते परत उद्या विकूनच येणार आहेत पुढं. तुझ्या दानाचा काय उपयोग आहे तिथं? त्यामुळे दान देताना या सगळ्या गोष्टींचा विचार झाला पाहिजे. स्थल काय आहे किंवा काळ काय आहे, नाही का? स्थल, काल, स्थळ, काळ या गोष्टींचा विचार तिथं झाला पाहिजे. ते जर चुकलं आपलं तर ते तामसिक दान. अदेश काले, अदेश आणि अकाले. पुढे ते म्हणतात अपात्रेभ्यश्च दीयते. ज्याप्रमाणे अदेश आहे, ज्याप्रमाणे अकाले आहे, अदेशे अकाले असं आहे तिथं, की चुकीच्या स्थानामध्ये आणि चुकीच्या काळामध्ये चुकीच्या गोष्टीचं दान देणं. बघा आपल्या इकडं बऱ्याचदा असं होत असतं. ज्ञानदान आपण म्हणतो नाही का, ज्ञानदान पण खूप श्रेष्ठ आहे आणि ज्ञानदान हे दिलंच पाहिजे, चांगली गोष्ट आहे. पण ते जर चुकीच्या वेळेस किंवा चुकीच्या ठिकाणी दिलं तर एक असं खूप मोठा विद्वान होता, सगळे वेद विद्या पारंगत, सगळ्या गोष्टी, आणि प्रत्येक गोष्टीचं नॉलेज होतं त्याला, प्रत्येक गोष्टीचं नॉलेज. काहीही विचार तुम्ही, त्याला शास्त्राचा आधार देऊन तो सगळ्या गोष्टी त्या सांगणार तिथं प्रत्येक ठिकाणी. झालं असं तर त्याच्या नातेवाईक मंडळींमध्ये एका ठिकाणी मयत झालं. मयत झाल्यावर तिथं वारलं ना, एकदम तरुण मुलगा घरातला वारला होता त्यांच्या. आणि आता तरुण मुलगा घरातला गेला म्हटल्यावरती त्या घराचं चित्र काय होतं नाही का? आपल्यातल्या बऱ्याच जणांनी आजूबाजूला म्हणा, इकडं तिकडं म्हणा, ऐकलं पाहिलं असेल की काय त्या घरावरती शोककळा पसरते. आणि तिथं तरुण मुलगा गेलेला आहे आणि हा नेमका तिथं भेटायला गेला. आता ह्याची सवय काय, काही भेटला का सांगायचंच काहीतरी. आणि याने सांगायला सुरुवात केली तिथं, कशाला रडताय तुम्ही, हा तुमचा मुलगा नव्हताच, हा तर नुसता एक आत्मा होता आणि तो आत्मा गेलेला आहे, त्याला रडायचं काय, नाही का? हे त्याचं शरीर, हे शरीर नाहीच आहे, ही माती आहे सगळी, ही मातीच होती. एवढे दिवस तो आत्मा ही माती घेऊन फिरत होता. आता तुम्ही कशाला त्या मातीला परत कवटाळताय? आणि हे जे नाही का, असं त्यांनी चांगलं बराच वेळ 15-20 मिनिटं तो बोलला असं. आणि जसजसं तो एक एक मिनिटं पुढे बोलत चालला ना, तो काहीच खोटं बोलत नव्हता, बरोबर की नाही? वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपणानी, सगळे त्यांनी गीतेचे कोटेशन दिले तिथं. नैनं छिंदंती शस्त्राणी नैनं दहती पावक वगैरे वगैरे, नाही का? अनेजदेकम मनसोजवीयो नैनदेवा आपनुवन पूर्वमनुष्य वगैरे सगळ्या गोष्टी त्यांनी तो सांगत गेला. ईशावास्यमिदं सर्वम, जे काय त्याला सर्वस्व चाहं मृदी सन्निविष्टो, सगळ्या गोष्टी त्यांनी तिथं सांगितल्या. आणि तो जशी एक 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 गोष्ट सांगत गेला ना, आणि त्याच्या प्रत्येक म्हणण्यामध्ये येत की हा तुमचा मुलगा नव्हताच, हा तुमचा मुलगा नव्हताच, मग तुम्ही कशाला रडताय, तुम्ही कशाला रडताय? आता ज्या आईचा, ज्या वडिलांचा असा, किंवा ज्या बहिणीचा भाऊ गेलेला आहे किंवा असा मुलगा गेलेला आहे, त्यांच्यावरती आधीच काय संकट आलेलं असतं, आणि त्याच्यात हा जाऊन जर तिथं तत्वज्ञान सांगत असेल त्यांना, तर काय करतील? सगळे ते शेजारचे पाजारचे जे कोणी लोक तिथं उभे होते ना, सगळ्यांनी बेदम मार दिला त्याला तिथं आणि पहिलं हाकलून काढलं तिथून, निघ तू इथून, अजिबात एक क्षण इथं उभं राहू नको, तुला तत्वज्ञान उचल आणि निघ तुझ्या घरी. काय झालं? याने चुकीचं काही सांगितलं का? तर ज्ञानदान नाही, गीतेने सांगितलेलं जे ज्ञान आहे, ते गीतेने सांगितलेलं ज्ञान त्याने तिथं दिलेलं आहे त्या क्षणाला. पण अकाले, काळ चुकला त्याचा. कोणत्या वेळेस ही गोष्ट सांगायला पाहिजे होती मी. तेच समजा 10वा झाला असता, 10व्याच्या वेळेस आला असता, पुढे 13वा झाला असता, किंवा अजून परत कधी महिन्याभराने तो भेटला असता, आणि मग त्यावेळेस त्यांनी या गोष्टी सांगितल्या असत्या ना, हा आता शोक करू नका, आता झालं जे जायचंय ते जायचं, आता आपल्या रडण्याने काय होणार आहे, तो येणार आहे का परत वगैरे. ह्या नंतर ज्यावेळेस चित्त थोडस शांत झालेलं असतं, मनाची कालवा कालव जी झालेली असते ती थोडी कमी झालेली असते, त्यावेळेस जाऊन जर ही गोष्ट सांगितली तर परिणामकारक ठरते आणि त्याच्याने समोरच्याला आधार मिळतो.
पण आत्ताच तो वारलेला आहे आणि आत्ताच येऊन लगेच जर आपण हे सांगायला लागलो तर मात्र अवघड होतंय ना. त्यामुळे ज्ञानदान जरी श्रेष्ठ असलं तरी ते पण कधी करावं, कुठं करावं, कसं करावं याला काही तारतम्य आहे का नाही. आणि ते जर नाही झालं तर ते तामसिक दानामध्ये मोडणार. मग ते सुद्धा नाही का, गीतेचे विचार सांगणं सुद्धा तामसिक दानामध्ये जाऊ शकतं. आपल्याला तर वाटेल मी गीतेचे विचार सांगतोय. एखादा एक जण बुडायला लागला तिथं नदीमध्ये. आता हा नदीमध्ये बुडायला लागलाय, विहिरीत बुडायला लागलाय आणि त्यावेळेस हा काठावर उभं राहून त्याला सांगतोय, गीता शिकवतोय. हा काय सांगतोय, तो म्हणतो अरे वाचव मला, वाचव मला. आणि हा त्याला काय म्हणतोय, अजिबात नाही. गीता काय म्हणते, उद्धरेद आत्मानमवसादयेत आत्मैव ह्यात्मदो बंधू आत्मैव रिपुर आत्मना. हा त्याला शिकवतोय तिथं. गीता म्हणते आपला उद्धार आपणच करायचा. उद्धरेद आत्मनात्मानम आत्मानम अवसादयेत आत्मैव, मीच माझा बंधू आहे आणि मीच माझा शत्रू सुद्धा आहे. आत्मैव रिपुर आत्मना, सगळ्या गोष्टी त्यांनी त्यामुळे तू स्वतःच बाहेर येते अजून, तू स्वतःच बाहेर निघ, कसंही कर, मी तुला काही मदत करणार नाही. हा तत्वज्ञान वरून सांगतोय तिथं. आता अशा वेळेस तो जर चुकून बाहेर आला त्या पाण्यातून, स्वतःचे प्रयत्न करून म्हणा, सगळे करून म्हणा, तो सगळ्यात पहिले काय करेल, तो सगळ्यात पहिले वरती येऊन याला पाण्यात ढकलेल आधी. जा आता तुला गीता कशी सांगतोय तू बघ जरा, जा तिथं पाण्यात. नाही का, स्थळ काय आहे, काळ काय आहे, स्थिती काय आहे, या सगळ्या गोष्टी पाहून दान दिलं पाहिजे ना. मग ते ज्ञानदान सुद्धा का बरं असं नाही, ज्ञानाचं दान पण त्यावेळेस केलं पाहिजे. नाही मग मी तर त्याला गीताच सांगत होतो, त्यांनी का मारलं मला. अरे हा प्रश्न आहे की नाही सगळा तिथं, कधी काय करावं. नाही जर तसं झालं तर हे दान तामसामध्ये जातात, त्याची गणना तामस दानामध्येच होते. मग तद्दानं तामसंस्कृतम अदेशकाले यद्दानम. देश आणि काळ हे कायम महत्वाचं आहे. कोणत्याही प्रसंगी देश आणि काळ मला कायम लक्षात ठेवला पाहिजे. मग ते दान देतानाच नाही, कोणतीही गोष्ट करताना. कधी कधी आपण एखाद्याला दान देतो, त्याच्याने त्याची भावना दुखावली जाते. दान दिल्याने पण भावना दुखावू शकते. म्हणून ह्या दोन्ही गोष्टी आधी मी पाहिल्या पाहिजेत. अदेश नाहीये ना आणि अकाल नाहीये ना, नाही का. जसं सात्विक दानामध्ये सांगितलेलं आहे, देशे कालेच्या पात्रेच, आणि त्याच्याच विरुद्ध इथं अदेश काले यद्दानम अपात्रेभ्यश्च दीयते. नेमकं म्हणजे या तीनही गोष्टी जर व्यवस्थित पाळल्या तर ते सात्विक दानात मोडणार आहे. आणि तीनही गोष्टी जर नाही पाळल्या, किंवा तीनपैकी एक पण म्हणा, कोणती पण म्हणा, तर त्याचं रूपांतर आपोआप तामसिक दानामध्ये होतं. दान कितीही श्रेष्ठ जरी असलं, वस्तू तीच द्यायची, पण योग्य काळात, योग्य ठिकाणी आणि पात्र व्यक्तीला, किंवा योग्य व्यक्तीला आपण म्हणूया, तर ते सात्विकात मोडणार आहे. आणि अयोग्य असलं, अपात्र व्यक्तीला जर दिलं तर ते तामसिक दानामध्ये जाते. अपात्रेभ्यश्च दीयते. अपात्र व्यक्तीला आपण जर ते दान देत असू तर त्याचं रूपांतर तामसामध्येच होते. किती नाही का, पहिलीच्या मुलाला पीएचडीचा अभ्यास जर सांगितला, अरे तुला एवढं महत्वाचं सांगतोय मी सगळ्या गोष्टी, पण ते काय होणार आहे, तामसिक दान होणार आहे. कारण तो अपात्र आहे ना, त्याची पात्रताच नाही अजून त्या अभ्यासाची, आणि तू त्याला ही गोष्ट सांगतोय. आई असेल, हा आई शिकवते मुलीला, शिक बाई, स्वयंपाक शिक, सगळ्या गोष्टी कर. आता मुलगी अजून 5 वर्षाची पण झालेली नाहीये आणि तिला मी 5 वर्षाच्या आधीच पुरणपोळ्यांचा स्वयंपाक शिकवते,
आई चांगलीच गोष्ट करते, पुरणपोळ्यांचा स्वयंपाक तिला शिकवते, पण अरे तिची पात्रता आहे का? आता 5 वर्षाची मुलगी अजून पुरणपोळी खायची कशी हे पण तिला माहित नाही, आणि तू पुरणपोळ्यांचा स्वयंपाक तिला शिकवते का? हा थोडा विचार आपण तिथे केला पाहिजे. समोरचा व्यक्ती पात्र आहे का नाही, आणि जर तो पात्र नसेल तर त्याला दिलेलं दान हे तामसिक दान होईल. म्हणून बघा, जुन्या काळात असायचं की तुम्हाला वेद जरी शिकायचेत ना, नाही का, वेद शिकायचे असतील तर त्याच्यासाठी आधी काहीतरी पात्रता पाहिली जायची. वेदांचा अधिकारी कोण, त्याच्यावरती खूप मोठी चर्चा आहे शास्त्रामध्ये, की वेदांचा अधिकारी कोणाला म्हणायचं, कोण आता वेद वाचण्यास पात्र आहे, कोण त्याच्यासाठी अधिकारी झालेला आहे, नाही का. त्या पात्रतेच्या ज्या क्वालिटीज आहेत, नाही का, कोणतीही गोष्ट असते की नाही आपली, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण आधी पात्रता बघतो. हो, हा पात्र आहे का त्याला, ठीक आहे, मग याला घ्या. तो जर पात्र नसेल तर मग लांबच ठेवा त्याला, त्याची पात्रता नाहीये इथं, त्यामुळे त्याला नका घेऊ. मतदान करायचंय. मतदानाला कोण पात्र आहे? जो 18 वर्षाचा झालेला आहे. साधं आहे की नाही. प्रत्येक गोष्टीला आपण पात्रता लावतो, काहीतरी एक कॅटेगराईज करतो आपण त्याला, प्रत्येक ठिकाणी काहीतरी एक नियम अटी लावून ठेवतो की हा हे झालेलं असेल तर याला ही गोष्ट आपण देऊया. दोघंही एकाच ऑफिसमध्ये काम करत असतात, पण एकाला 1 लाख रुपये पगार असतो, दुसऱ्याला 50,000 असतो. आता त्याला 1 लाख आहे आणि याला 50,000 आहेत, असं का बरं? कारण त्याची पात्रता तेवढी आहे आणि ह्याची पात्रता एवढीच आहे. त्याचा एक्सपिरियन्स असेल, त्याच्याकडे ज्ञान जास्त असेल किंवा इतर काही कौशल्य त्याच्याकडे असतील, त्याच्यामुळे त्याला 1 लाख दिलेला आहे. आणि याचा एक्सपिरियन्स कमी असेल, याच्याकडे ज्ञान कमी असेल किंवा इतर काही पण गोष्टी कमी असतील, कौशल्य कमी असेल, म्हणून याला कमी पगार दिलेला आहे, नाही का. साधं आहे की नाही. एखाद्याला पगार जरी द्यायचा आहे तरी आपण त्याची पात्रता बघतो की हा या गोष्टीसाठी पात्र आहे का नाही. लग्नामध्ये पण असतं, साड्या वाटायच्यात ना, साड्या वाटण्यामध्ये आता इकडे खूप असतंय गावाखेड्यांमध्ये, साड्या वाटायला गेले की साड्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या घेऊन ठेवलेल्या असतात, नाही का. मग 5,000ची एक साडी असते, एक 3,000ची असते, 1,000 रुपयाची असते, एक 500ची असते, एक 200ची पण असते. मिळतात, ते 200 रुपयाला पण साड्या मिळतात मला. आता ह्या ज्या गोष्टी आहेत, मग ते आधीच प्रत्येक ठिकाणी ठरलेलं असतं. ती 5,000ची साडी आहे ना, ती 5,000ची साडी कोणाला द्यायची आहे, नाही का. आमकी आत्या आहे ना, मग तिला ती साडी दिली पाहिजे का, ती सगळ्यात जवळची, तिने खूप केलेलं आहे, तिने हे केलेलं आहे, तिने ते केलेलं आहे, मग तिला ती साडी दिली पाहिजे बाबा आपण. त्या साडीची अधिकारी तीच आहे, त्यामुळे 5,000ची साडी आमच्या आत्याला द्यायची. मग 3,000ची, हा तिच्यापेक्षा ही जरा, तिच्या एवढी नाही पण तिच्या खालोखाली हिनी पण आपल्याला मदत केलेली, ही पण जवळची, असे काहीतरी हिला पण द्या, असं असं करत करत, नाही का, मग 1,000ची साडी हिला द्या. आणि आता ही तर काय, हिने कधीच साधं ढुंकून पाहिलं पण नाहीये, हिने कधी काय माझ्याकडे मदतीचा हात पण पुढे केलेला नाहीये, नाही का, माझ्याशी नीट धड बोलली पण नाहीये कधी, काहीच नाही केलं. आता साडी तर हिला द्यावीच लागणार आहे, नाही दिली तर बोंबाबोंब होईल. मग ती 200 रुपयाची साडी असते ना, ती आपण तिला देतो आधी, धर तू एवढीच 200च्याच साडीची पात्रता आहे तुझी, धर घे तुलाही. मग साध्या साड्या वाटताना पण आपण ती पात्रता बघतो, नाही का. मग वेदांचा पात्र कोण आहे, वेदांच्या अभ्यासाचा अधिकारी कोण आहे, हे ठरवणार नाही का? नक्कीच. त्याच्यामुळे त्याची पात्रता ही निश्चित केली होती की ज्याच्याकडे या गोष्टी असतील तो अधिकारी. खूप त्याचं सुंदर वर्णन केलेलं आहे, आता आपण त्याच्यात नको जाऊया. ज्याला अभ्यासायचं असेल तो नंतर अभ्यासेल. सांगितलेले वेदांच्या अभ्यासाचा पात्र कोण आहे, त्यालाच ते वेदांचं ज्ञान द्यावं. अपात्र व्यक्तीला जर दिलं तर काय होईल, नाही का. एखादा पात्र नसेल आणि जर त्याला आपण ती गोष्ट दिली तर सगळी गंमत होते. मग
एकदा काय झालं, एका माकडाच्या हातामध्ये एक खूप सुंदर म्हणजे खूप मौल्यवान खूप असं रत्न आलं एक त्याच्या हातात. म्हणजे त्या रत्नाची किंमतच करता येणार नाही असं अमूल्य रत्न होतं ते, नाही का. काय हे खूप मोठा हिरा समजा, खूप मोठा मोती समजा, जे काय ते आजच्या काळात त्याची अब्जावधीत किंमत असेल असं समजा, अब्जावधीच्या पण पुढं असा एखादा हिरा असेल आणि तो माकडाच्या हातात आला. आता तो माकडाच्या हातात आला आणि काय गंमत झाली पुढं, तर हिरा जसा माकडाच्या हातात आला, आता माकडच नाही शेवटी, काय करणार ते. खूप सुंदर ते गोष्ट मस्त आहे ती की आघ्रातं परिचुंबितं ननुमुहुर् लीढं ततश्चर्वितं त्यक्तं वा भुवि तेन त्यक्तं वा भुवि नीरसेन मनसा तत्र व्यथां मा कृथाः हे सद्रत्न तवैतदेव कुशलं यद्वा नरेणान्तरः अंतःसारविलोकन व्यसनिना चूर्णे कृतन्नाशमना, असं ते सांगतायत तिथं, नाही का. की आघ्रातं परिचुंबितं ननुमुहुर् लीढं ततश्चर्वितं, काय काय केलं त्या माकडाने, तर ह्या एवढ्या सगळ्या गोष्टी सांगतायत ते. आघ्रातं, सगळ्यात पहिले त्यांनी काय केलं, आघ्रातं. आता हे व्यंग्यात्मक आहे बरं का, इथं व्यंग्यात्मक श्लोक आहे हा. म्हणजे ते लेखी बोले सुने लागे आपण म्हणतो की नाही, तसा हा श्लोक आहे की आघ्रातं. त्याने सगळ्यात पहिलं जर काय केलं असेल त्या माकडाने, तर सगळ्यात पहिले त्याने त्याला आघ्रातं, घ्राण म्हणजे नाक, आणि नाकाने त्याने सुवास घेऊन पाहिला, त्याचा वास घेऊन पाहिला, याला वास येतोय का काही. आता जगातला कितीही मौल्यवान रत्न असलं, कितीही मूल्यवान खडा जरी असला, तरी त्याला सुगंध हा येणारच नाहीये ना, कोणत्याच प्रकार नाही सुगंध येणार, नाही दुर्गंध येणार, काहीच नाही, त्याला वास येणारच नाहीये, नाही का. मग तसं आहे, त्याला काहीच वास येतच नव्हता. त्याने आघ्रातं, खूप त्याने वास घेऊन पाहिलं, पण त्याला काही वास आलाच नाही त्याचा. मग काय केलं त्यांनी, आघ्रातं परिचुंबितं म्हणजे त्याने आता झालं, वास घेऊन काही कळालं नाही म्हणून त्याने त्याला चाटून पाहिलं, थोडस, नाही का, असं जीभ लावून पाहिली त्या रत्नाला, त्या हिऱ्याला, काही होतंय का, काहीच नाही. काय त्याला चव असणार आहे का, हिऱ्याला काय चव आली आता, काहीच नाही. थोडस चाटून त्याला कळालं नाही म्हणून त्याने काय केलं, आघ्रातं परिचुंबितं ननुमुहुः लीढं ततः, नाही का, लीढं. त्याच्यानंतर त्याने काय केलं, त्याला चोखूनच पाहिला, अख्खा तो हिरा सारखा चोखून पाहिला सगळ्या दिशांनी, म्हणजे जे काय हिराच्या सगळ्या चारही बाजू असतील, चारही बाजूंनी तो हिरा चोखून पाहिला त्याने. आघ्रातं परिचुंबितं ननुमुहुर् लीढं ततश्चर्वितं, चोखून पाहिला पण तरी त्याला काही कळालं नाही, काय आहे का काहीच कळेना त्यालाही, कारण त्याला फक्त एकच माहिती की मला हातात जी गोष्ट येईल ती खायची असली पाहिजे काहीतरी. त्यावर चोखून पाहिलं त्यांनी, तरी त्याला काही सुगंध किंवा काही वास किंवा काही चव काही कळेना त्याची. मग काय करायला ठरवलं त्यांनी, ठीक आहे असं काही कळत नाही, कदाचित बरीचशी फळं अशी असतात ना, समजा आता नारळ असेल किंवा इतर असेल, की ते फोडले का मग आत चांगलं निघतं काहीतरी, बरोबर की नाही, फोडल्यावर चांगले निघतं आतमध्ये. मग त्याला वाटलं हा हे तसं काहीतरी असेल, मग आपण फोडून बघावं याला, नाही का. समजा शेंगा असेल भुईमुगाची, त्या भुईमुगाच्या शेंग्याला वरून किती चोखलं आपण काही केलं तरी त्याचं काय करणार आहे का नाही, जोपर्यंत तिला आत फोडून बघत नाही आपण तेव्हा तोपर्यंत दाणे मिळणारच नाही आपल्याला. मग त्याला तसं वाटलं की ह्याच्यात फोडल्यावरती आतमध्ये काहीतरी निघेल आपल्याला, मग काहीतरी वेगळं खायची गोष्ट कळेल, म्हणून काय केलं त्याने, लीढं ततश्चर्वितं. मग त्याने तो जो हिरा होता तो हिरा चावला, नाही का, दाताखाली खूप असा चावून बघितला हिरा. आता हिरा काय असा सहजासहजी फुटणारा असतो का, त्याचे अख्खे दात पडून गेले असते पण तो हिरा फुटला नसता, नाही का. त्याने बरेच प्रयत्न करून पाहिले की हा हिरा चावता येतोय का आपल्याला, बघावं फोडता येतोय का, नाही. लीढं ततश्चर्वितं,
तत्तम वा. आता ह्या एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या, मग त्यात अजून त्यांनी मग तो हिरा खाली टाकला नाही का, जमिनीवरती फोडून पाहिला, त्याला दगडाने ठेचून पाहिला, दगड फुटला पण तो हिरा, कारण खरा हिरा आहे ना तो, अब्जावधी करोडो काय अब्जावधी रुपयांचा जो हिरा आहे तो असा सहजासहजी फुटणार आहे का? नाही का, जगातली सगळ्यात कठीण वस्तू आहे हिरा, तो फुटणार नाहीये. आणि दगडाने खूप प्रयत्न केले ठेचून बघायचा, पण तो काही हिरा फुटेना. मग आता काय करावं, कसं करावं नाही का, खूप एवढ्या सगळ्या गोष्टी करून पाहिल्या त्या माकडाने, आणि शेवटी तो निराश झाला. त्यक्तं वा भुवि नीरसेन मनसा नाही का, आणि एवढ्या सगळ्या गोष्टी करून शेवटी त्याला कळालं की हे काही कामाचं नाही आपल्या, आणि असं म्हणून त्याने तो हिरा फेकून दिला, जमिनीवरती फेकून दिला हिरा, आणि तिथून निघून गेलं ते माकड. आता माकडाने जसा हिरा जमिनीवरती फेकला आणि माकड निघून गेलं, त्यावेळेस तो जो हिरा होता तो हिरा काय झाला नाही का, माकडाने तर नीरसेन म्हणायचं नाही का, निराश मनाने माकडाने तो हिरा तिथे फेकून दिला. आणि त्यावेळेस तो जो हिरा होता तो हिरा मात्र एकदम दुःखी झाला. त्या हिऱ्याला खूप दुःख वाटलं की अरे, या जगामध्ये माझी काहीच किंमत नाहीये का? साध्या एका माकडाच्या हातात मी गेलो तरी त्यांनी मला फेकून दिलं, तर इतर लोकांची तर काय अवस्था सांगावी मी नाही का. आजपर्यंत मी स्वतःला एवढं मूल्यवान समजत होतो, पण ह्या माकडाच्या हातात गेल्यावर यांनी तर मला काय केलं, फेकून दिलं, काही याच्या कामाचाच नाही मी. असं करत करत तो हिरा खूप दुःखी झाला, खूप व्यथा झाली त्या हिऱ्याला. आणि म्हणून मग हा जो सुभाषितकार आहे, हा सुभाषितकार त्याला सांगतोय काय, आघ्रातम परिचुंबितम ननुमुहु लीडंत तश्चर्वितम त्यक्तं वा भुवि नीरसेन मनसा तत्र व्यथाम मा कृथा. अरे तत्र व्यथाम मा कृथा, अरे आता तू व्यथा करू नकोस नाही का, निष्फळ चिंता करू नकोस, उगाच तू वाईट वाटून घेऊ नकोस, त्याचं तू स्वतःच्या मनाला दुःख वाटून घेऊ नकोस. का बरं? त्याने तुला जमिनीवरती फेकलं, हे तुझं सौभाग्य समज तू. सुभाषितकार त्याला ही गोष्ट म्हणतोय, त्याचं तू दुःख करू नकोस, त्यांनी तुला जमिनीवर फेकल्याचं जे तू दुःख करतोयस ना ते सोड आता, उलट ते तुझं सौभाग्य समज. असं का बरं म्हणतोय तो म्हणतोय, हे सद्रत्न तवैत देव कुशलम यद्वादरेनादरात नाही का, हे सद्रत्न तवैत देव कुशलम यद्वानरेनादरात. अरे ठीक आहे, हे उलट हे सदरत्ना, हे तुझं काय, सदरत्न म्हणजेच खूप मोठा असं रत्न होतं ते नाही का, हे सदरत्ना, हे तुझं भाग्य समज, हे तुझं सौभाग्य समज. हे सदरत्न तव एतद एवं कुशलम, तव तव एतद एव कुशलम, हे तर तुझं कुशलच आहे, हे तर तुझं भाग्यच आहे, हे तर तुझं सौभाग्यच आहे. का बरं सौभाग्य आहे? यद वानरे नादरात, की जेणेकरून वानराने अनादर करून, वानराने अपमान करून नाही का, अंत त्याने काय केलेलं आहे, अपमान करून तुला इथं जमिनीवरती फेकून दिलंय. आता त्याने का बरं असं केलेलं आहे? अंतःसार विलोकन व्यसनिना, अंतःसार विलोकन, अंतःसार विलोकन म्हणजेच हा हिरा जो आहे, या हिराच्या गाभ्यामध्ये नेमकी कोणती गोष्ट आहे हे जाणून घ्यायचं होतं. तर ते जाणून घेण्यासाठी जोपर्यंत तू फुटत नाहीयेस तोपर्यंत त्यांनी प्रयत्न केलेला नाहीये, तुला फोडलेलं नाहीये त्यांनी. या हिराच्या आत नेमकं काय दडलेलं आहे ही गोष्ट बघण्यासाठी त्याने अजिबात शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केलेला नाही. ही तुझ्यासाठी चांगली गोष्ट आहे नाही का. अंतःसार विलोकन व्यसनिना चूर्णी कृतन्नाश्मना, त्याने दगडाने, अश्मना म्हणजेच दगड, दगडाने त्यांनी तुझं चूर्ण केलेलं नाहीये, त्या हिराचं चूर्ण केलेलं नाहीये. शेवटपर्यंत, कारण कितीही असलं तरी
शेवटपर्यंत जर प्रयत्न करत राहिला तर कधी ना कधी एक दिवस येईलच तो फुटेल. किंवा त्या हिऱ्याच्या जागी आपण दुसरा एखादा रत्न जरी घेतलं, साधं सुधं रत्न की जे फुटू शकणार आहे, असं रत्न घेतलं आणि त्या रत्नाला जर माकडाने फोडलं तर काय, शेवटी काही मिळणार तर नाहीच आहे, पण ते रत्न नष्ट होईल ना. त्यामुळे तो म्हणतोय की त्या हिऱ्याच्या आतमध्ये, त्या रत्नाच्या आतमध्ये कोणती गोष्ट आहे हे जाणून घेण्यासाठी त्या उत्सुकतेपोटी त्याने तुला दगडाने ठेचून टाकलेलं नाही, हे तुझं सौभाग्य समजतो, असं तो त्याला म्हणतोय. ठेचून तुझा भुगा केलेला नाहीये, हे तू सौभाग्य समज नाही का. म्हणून अपात्र व्यक्तीच्या हातात जर गोष्ट गेली तर तिची काय गत होते ती त्यांनी या श्लोकातून सांगितलेली. आणि ही गोष्ट आपल्या सगळ्यांना परिचयाची आहे नाही का. त्या परिचयाच्या गोष्टीवरतीच ही अन्योक्ती केलेली की ते ज्यावेळेस सीता आणि राम हे बसलेले असतात राजदरबारात आणि एकेकाला एक एक भेटवस्तू देत असतात, त्यावेळेस त्याला ही मोत्यांची माळ दिली जाते हनुमानाला. आणि मग हनुमान काय करतो, ते चावून बघतो किंवा फोडून बघतो ते सगळे मणी, ते सगळे मोती, आणि मग विचारतो, अरे ह्या माकडाला काय अक्कल आहे का नाही, एवढा तो महत्वाचा हिरा आहे त्याला हा असाच फोडून टाकतोय. आणि मग विचारतात त्याला, का रे हनुमान तू असं का करतोय. म्हणतो मी बघत होतो याच्यामध्ये राम दिसतोय का मला. ते म्हणते असं याच्यात कुठं राम दिसतो का. तो म्हणतो मग हा. ते म्हणते तुला कुठं राम दिसतो. राम माझ्या प्रत्येक कणाकणामध्ये बसलेला आहे, माझ्या हृदयात राम आहे, माझ्या इकडे राम आहे. हो दाखव. मग छाती फाडून दाखवतोय, बघा माझ्या हृदयात राम आणि सीता बसलेले. तो प्रसंग येतो. म्हणून त्यांनी असं म्हणलंय की माकडाच्या हातात जर रत्न गेलं तर शेवटी तो फोडूनच बघतो मग तो काय. अन्योक्ती म्हणायचं, एक विनोदाचा भाग झाला त्याच्यात. पण असं आहे की अपात्र व्यक्तीला जर दान दिलं तर ते दान तामस दानामध्येच जातं. मग माझ्या जीवनातलं मी जे पण काही देतोय, विद्यादान असेल, ज्ञानदान असेल, इतर कोणतेही दान असेल, वित्तदान असेल, अन्नदान असेल, वस्त्रदान असेल नाही का, धान्याचं दान असेल, सोन्याचं दान, कशाचंही दान असेल, हे दान अपात्र दान होतंय का, हा विचार मी केला पाहिजे. म्हणून तर ज्या दिवशी परशुरामांना कळालं की नाही हा कर्ण माझ्याशी खोटं बोलून आलेला आहे नाही का, हा ब्राह्मणाचा मुलगा वाटतच नाहीये मला, कारण त्यांची ती आट होती की मला विद्या द्यायची तर मी ब्राह्मणाच्याच मुलाला देणार का. कारण आजपर्यंत त्यांनी एवढं पाहिले होतं की क्षत्रिय समाज हा खूप उन्मत्त झालेला आहे आणि त्या क्षत्रिय समाजाला वटणीवर आणण्यासाठी 21 वेळा संपूर्ण पृथ्वी त्यांनी निक्षत्रिय केली होती. आणि म्हणून त्या क्षत्रियांवरती त्यांचा खूप राग होता. त्यामुळे मी विद्या देईल ना, मी ब्राह्मणांनाच देईल. आणि म्हणून मग त्यांनी पहिला, मग कर्णाला माहित होतं हे ब्राह्मणालाच विद्या देत आहेत, म्हणून कर्ण पण म्हणलं हो मी ब्राह्मणाचाच मुलगा आहे. आणि झालं. मग ज्या दिवशी तो भुंगा चावण्याचा प्रसंग झाला त्या दिवशी मग परशुरामांना कळालं की नाही तू ब्राह्मणाचा मुलगा असूच शकत नाही, कारण ब्राह्मणाच्या मुलामध्ये एवढी सहनशीलता येऊ शकत नाही कधी. आणि तुझे अख्खा तो भुंगा मांडी पोखरून गेला, रक्ताचा एवढा पाठ वाहिलेला आहे तिथं, तरी सुद्धा तू जागता हल्लेला नाहीयेस, एक कणभर पण मांडी हलवली नाहीयेस तू. आपल्याला साधा एक मच्छर जरी चावला ना तरी बघा आपली काय गत होते. तर ज्याची अख्खी मांडी पोखरून तो भुंगा गेला असेल त्याची काय स्थिती झाली असेल. पण तरी सुद्धा तो कर्ण जागता हल्लेला नाहीये, मांडीचा एक म्हणजे कणभर पण मांडी त्याने हलवलेली नाहीये तिथून. मग तिथं परशुरामांना कळालं हा तू नक्कीच क्षत्रियाचा मुलगा आहेस, असं तसं तू माझ्याकडून हे लपवलंयस. आणि म्हणून नंतर त्याला शाप दिलेला आहे की मी शिकवलेली ही विद्या तुझ्या कामालाच येणार नाही कधी.
आणि तेच झालं ना, नंतर त्याला ते अस्त्र आठवेनाच. युद्धामध्ये ज्यावेळेस एकदम गरज होती त्याला, त्यावेळेस ते अस्त्रच आठवेना की काय कसं करायचंय. म्हणून पात्रता ही प्रत्येक माणूस बघतो. हा जर पात्र असेल तर हा, चला याला या गोष्ट आपण देऊया. त्यामुळे अदेश काले यद्दानम अपात्रेभ्यश्च दीयते. दान देताना मला देश, काळ आणि पात्रता या तीनही गोष्टी ध्यानात ठेवून दान दिलं पाहिजे. ते जर नाही दिलं तर तामसिक दानामध्ये मोडलं जातं. मग कितीही श्रेष्ठ हेतूने द्या, कितीही श्रेष्ठ वस्तूचं दान करा, नाही का, मग त्याच्यासाठी पार तुम्ही स्वतःच्या प्राणांची आहुती जरी दिलीत, पण ती जर चुकीच्या ठिकाणी दिली, नाही का. दुर्योधनासाठी कर्णाने आपले प्राण दिलेले आहेत की नाही. सगळ्या कर्णच काय, म्हणजे कर्णासारखा दुसरा काय ज्याला आपण म्हणा निष्ठावान असा सापडणार नाही. आता ती कर्णाची जी निष्ठा होती, ती निष्ठा त्याने चुकीच्या ठिकाणी दिली. त्याच्यासारखा निष्ठावान दुसरीकडे सापडणार नाही. कारण हे जरी पाहिजे ना, भीष्म आणि द्रोण वगैरे, तरी हे लोक पण पूर्ण एकदम एकनिष्ठ होऊन लढत नव्हते. म्हणून तो दुर्योधनाला सारखं त्यांना ओरडावं लागायचं. पण कर्णाच्या निष्ठेवरती दुर्योधनाने कधीच संदेह केलेला नाहीये, कधीच त्याला शंका वाटलेली नाहीये की इतका निष्ठावान तो कर्ण होता. पण त्याची ही निष्ठा त्याने चुकीच्या ठिकाणी दिली आणि त्यामुळे ती निष्ठा तामसिक दानामध्येच गेली जवळपास. मैत्री, मला मैत्री करायची आहे, पण कोणाशी मैत्री करायची, तो माझ्या मैत्रीला पात्र आहे का, हा विचार झाला पाहिजे ना तिथं. आणि मग त्याच्यासाठी मी तन मन धन सगळ्या गोष्टी झोकून दिल्या. अरे पण त्याच्यासाठी तो पात्र होता का, नाहीये. त्याच्यामुळे मग आता तू हे जे पण काय दिलेलं आहे हे सगळं तामसिक दानामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. नाही तर बघा ना, म्हणजे हे काय 5 पांडव, एकही 5 पांडवांपैकी एकही एवढा सगळ्या गोष्टींमध्ये निष्णात नव्हता, कुशल नव्हता, जेवढा एकटा कर्ण होता. नाही युधिष्ठिर, नाही अर्जुन, नाही भीम, कोणीच नाही. पण त्या कर्णाने आपलं तन मन धन हे सगळं चुकीच्या ठिकाणी दिलं. त्याचा शेवट झालेला आहे. तामसिक दान, त्याला तामसिक दान म्हणतात. माझी निष्ठा जरी दिली तरी ती योग्य ठिकाणी मी दिली पाहिजे, पात्र व्यक्तीला दिली पाहिजे. ते जर नाही दिलं तर नाही का, कर्णासारखा एवढा क्षत्रिय असून सुद्धा त्याला मारावा लागलेला आहे तिथं सूडबुद्धीने. पण तेच इकडे जर पाहिलं आपण, घटोत्कच आहे किंवा आधी बर्बरिक होता किंवा अजून असे जे सगळे लोक, हे लोक राक्षस कुळातून आलेले आहेत पुढं, नाही का. असे बरेचसे राक्षस होते की नाही, पण ते राक्षस कुळातून आलेले लोक सुद्धा इकडून पांडवांच्या बाजूने युद्ध करत होते. मग त्यांचं जे दान आहे, त्यांचं जे बलिदान असेल, घटोत्कच मारला गेलेला आहे, तर घटोत्कचाने आपल्या प्राणांची जी आहुती दिलेली आहे ती सात्विक दानामध्ये गेलेली. कारण धर्मासाठी त्यांनी प्राणांची आहुती दिली आहे. जरी तो राक्षस असला पण धर्मासाठी प्राणांची आहुती दिलेली आहे आणि त्याच्यामुळे तो सात्विक दानात त्याचे प्राणांची आहुती गेलेली आहे. त्याने जे प्राणदान दिलेले आहे ते सात्विक झालेलं आहे. पण ते कर्ण असेल, द्रोण असतील, भीष्म असतील, इतर सगळे लोक हे किती श्रेष्ठ लोक होते की नाही, पण तरी त्यांनी जे प्राणांची आहुती दिलेली आहे ती प्राणांची आहुती त्यांनी अधर्मासाठी दिलेली. महाभारत काळात व्यास आणि कृष्ण हे 2 चरित्र जर सोडले तर त्यांच्या खालोखाल सगळ्यात 3ऱ्या क्रमांकाचं सगळ्यात श्रेष्ठ जर चरित्र असेल ना, ते म्हणजे भीष्म होते. ह्यांच्या हे कुरु, यदु हे सगळे जे वंश असतील ना, त्या सगळ्या वंशांमध्ये इतरही ऋषी होते अनेक, पण या वंशामध्ये म्हणतोय की भीष्मांसारखा तिसरा कोणी ज्ञानी म्हणा, सगळ्या अत्युच्च टोकावरती पोहोचलेला असा माणूस नव्हता त्या काळात. की स्वतः कृष्ण आले ना, व्यासांना आणि भीष्मांना नमस्कार करायचे कृष्ण कायम. असं कधीच गेलेलं नाही की कृष्ण तिथं या दोघांना नमस्कार केल्याशिवाय गेलेला आहे पुढं.
आणि भीष्म कायम त्याला म्हणायचे, अरे तू मला का नमस्कार करतोयस? कारण भीष्मांना माहित होतं कृष्ण कोण आहे. पण तरी सुद्धा कृष्णाला सुद्धा माहित होतं की भीष्म कोण आहेत. त्याच्यामुळे कृष्ण कायम त्यांना नमस्कार करायचा. पण असे भीष्म चुकीच्या ठिकाणी त्यांनी आपली प्रतिज्ञा ठेवली किंवा चुकीच्या ठिकाणी लढले, नाही का? अपात्र व्यक्तीसाठी त्यांनी आपली निष्ठा पणाला लावली. त्याच्यामुळं ते सुद्धा तामसिक दानामध्ये गेले आणि म्हणून ते शेवटी भगवंताला प्रार्थना करतात, अरे मला या पापातून मुक्त कर. त्यांना माहितीये मी हे केलेलं पापच आहे, पण या पापातून आता तुम्हाला मुक्त कर. नाईलाज होता माझा, ह्या गोष्टी होत्या. आधी कृष्णाने प्रत्येक वेळेस भीष्मांना समजावलं होतं, अहो बघा. पण भीष्म म्हणतात नाही, मी शब्द दिलेला आहे, मी घेतलेली प्रतिज्ञा आहे. हस्तिनापूरच्या गादीवर जो पण बसेल आणि तो जो निर्णय घेईल त्या निर्णयाच्या मागे मी ठाम उभा असणार आहे कायम. ही प्रतिज्ञा आहे माझी. त्यामुळे आता काय, त्याचा शेवट आपण पाहिलेला आहे. मग काय झालेलं आहे. त्यामुळे प्राणदान जरी असेल, निष्ठेचं दान जरी असेल, कोणत्याही गोष्टीचं दान असेल, ते जर अपात्र ठिकाणी आपण दिलं तर ते तामसिक दानामध्येच मोडणार आहे, नाही का? अदेश काले यद्दानम अपात्रेभ्यश्च दीयते असत्कृतमवज्ञातम. ते दान देताना असत्कृतम म्हणजे विना सत्कार, समोरच्याचा सत्कार न करता ते दान दिलेले. सत्कार करणं म्हणजे काय? टावेल टोपी देणं का? शाल शिरफळ देणं का? त्याला सत्कार म्हणतो का? नाही. सत्कार म्हणते त्याच्यामध्ये अजिबात लघुता ग्रंथी येऊ नये. नाही का? मी जे दान देतोय त्या दानाने त्याच्यामध्ये लघुता ग्रंथी येऊ नये, त्याला कमीपणा वाटू नये. अशा पद्धतीने जर दान दिलेलं नसेल, नाही का, आपण बऱ्याचदा नाही का अशा गोष्टी देतो की देतो तर खरं, पण ते घेणाऱ्याला कमीपणा वाटत असतो, घेणाऱ्याला लाज वाटत असते. याला श्रेष्ठ दान कसं म्हणणार मग आपण? नाही का, आपण जे मागे पाहिलं होतं की दानाची 6 अंग आहेत. दाता, प्रतिगृहीताच, नाही का? दाता हे पहिले आणि प्रतिगृहीता घेणार हे दुसरं अंग आहे. मग दोघांमध्येही ग्रंथी जर उभी राहिली नसेल तर ते खरं चांगलं दान आहे, सात्विक दान आहे. पण घेणाऱ्यामध्ये हीनता, दीनता, दुर्बलता, लाचारी जर उभी राहत असेल तर त्याला दान म्हणता येईल का? म्हणजे सात्विक दान म्हणता येईल का? नाही. त्याला तामसिक दानामध्येच मोडावं लागणार आपल्याला. एक दिवस ते बादशाह आणि बिरबल दरबारात बसले होते, असंच आपल्या त्यांच्यात काहीतरी चर्चा चालली होती, नाही का? तर बादशाहने विचारलं, आता बादशाह म्हणल्यावर काय तो, त्याला हुक्की आली का? त्याने विचारला दरबारात प्रश्न, आणि त्याने विचारलं की सांगा बरं जगातलं सगळ्यात श्रेष्ठ दान कोणतं आहे? काय आदल्या दिवशी दानावरती प्रवचन ऐकून आला असेल, काहीतरी ऐकून आला असेल, त्यामुळे त्याला वाटलं दुसऱ्या दिवशी की चला आपण विचारूया दरबारात. आणि नवरत्नांनी भरलेला दरबार आहे तो, त्याला कुठून तरी उत्तर मिळणारच आहे. तर सांगा जगातलं सगळ्यात श्रेष्ठ दान कोणतं आहे? आता जगातलं सगळ्यात श्रेष्ठ दान कोणतं आहे म्हणल्यावर जो तो नाही का प्रत्येक सरदार असेल, प्रत्येक मंत्री संत्री दरबारातला प्रत्येक जण सांगायला लागला. कोणी म्हणतंय सगळ्यात श्रेष्ठ दान हे अन्नदान आहे, नाही का? अन्न जर दिलंच नाही तर समोरचा मरून जाणार, आणि तो जर मरून गेला तर बाकीचं दान त्याला देऊन काय उपयोग आहे? त्यामुळे सगळ्यात पहिले अन्नदान दिलं पाहिजे. कोण म्हणते नाही नाही नाही, अन्नदान काय, वित्तदान सगळ्यात श्रेष्ठ आहे. का? वित्त असेल तर तो अन्न खरेदी करू शकेल, त्याला अन्न द्यायची गरज नाहीये, मग त्याला वित्त देऊया आपण. कोण म्हणते नाही नाही ते पण नाही, कोण म्हणते विद्यादान श्रेष्ठ आहे, कोण म्हणते ज्ञानदान श्रेष्ठ आहे, नाही का? असं करत करत ती चर्चा खूप गेली. कोण म्हणते वस्त्रदान, कोण म्हणते निवासाचं नाही का राहण्यासाठी घराचं दान, कोण म्हणते जमिनीचं दान, कोण म्हणते सोन्याचं दान, कोण म्हणते प्राणांचं दान, नाही का प्राणदान, अभय, प्राणांसाठी अभयदान, कोण म्हणते आशीर्वादाचं दान,
अजून असे प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकारची दानं सांगितली. आता झाला अख्खा दरबार तर तिथं बोलून झाला, प्रत्येकाने दान सांगितलं, हे दान महत्वाचं आहे, हे दान महत्वाचं आहे. नाही का, कोणी म्हणते कन्यादान, लग्नामध्ये कन्यादान करतो, कोणी म्हणते ते दान सगळ्यात श्रेष्ठ आहे, कोणी म्हणते गौदान, नाही का गाय दिली पाहिजे ते सगळ्यात श्रेष्ठ दान आहे, कोणी म्हणते वाग्दान, शब्द दिला पाहिजे, दिलेल्या शब्दाशिवाय दुसरं काहीच जगामध्ये मोठं नाहीये. असं करत 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 प्रत्येकाने प्रत्येक वस्तूचं दान सांगितलं. आणि हे सगळे लोक सांगत असताना आता बादशाला काय, बाकी सगळ्यांनी काही सांगू, बादशाच्या मनात एकच असायचं, मला सगळ्यात पहिले जे ऐकण्याची आतुरता असते की ना, उत्सुकता असते नाही का, इतर किती कोणीही काही सांगू दे, पण जो आपल्या जवळच असतो, ज्याच्याकडून आपल्याला ऐकण्याची अपेक्षा असते, त्यांनी खरं ती सांगितलं पाहिजे. त्याच्या मुखातून जेव्हा येतं तेव्हा आपल्याला आनंद होतो की नाही, हा ह्याला काय सांगायचंय नेमकं. मग तसं बादशाचं पण होतं की हा बाकीच्यांनी सांगितलं ठीक आहे, पण अजून बिरबल काही बोलतच नाहीये. बादशाला तो प्रश्न पडला, अरे बिरबला सांग की काहीतरी. आता बिरबल सांगेनाच काही, बिरबल आपला शांत बसलाय नाही का. आणि शेवटी बादशाने विचारलं, अरे सांग बिरबला, काय तुझं काय म्हणणं आहे, आता सगळ्या दरबाराचं सांगून झालं पण तू अजून काही बोललाच नाहीये, तुझ्या मते कशाचं दान श्रेष्ठ आहे नाही का. आणि तो काळ असा होता की त्यामध्ये एकेकानी, कोणी म्हणते अश्वदान, कोणी म्हणते हत्तीदान नाही का, प्रत्येकाने खूप वेगवेगळ्या प्रकारची दानं सांगितली. आणि बादशाने विचारलं, सांग बिरबला तुला काय वाटतं, कशाचं दान सगळ्यात श्रेष्ठ दान आहे जगामधलं. तर बिरबल थोडा थांबला, सगळ्या दरबाराकडे बघत राहिला आणि बिरबलाने सांगितलं, जगामधलं जर सगळ्यात श्रेष्ठ दान कोणतं असेल ना, तर श्रेष्ठ दान कशाचं आहे, तो म्हणतो तंबाखूचं दान सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. कोणतं, तंबाखू, आपण जी तंबाखू खातो ती, तर तंबाखूचं दान सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. आणि जो तंबाखू देतो तो जगातला सगळ्यात श्रेष्ठ दाता आहे नाही का, असं तो म्हणतोय की तंबाखूचं दान सगळ्यात श्रेष्ठ दान आहे आणि ती तंबाखू जो देतो तो जगातला सगळ्यात श्रेष्ठ दाता आहे. आता बिरबल असं ज्यावेळेस म्हटला त्यावेळेस सगळ्या दरबाराला आश्चर्य वाटलं, असं कसं काय, तंबाखू तर ही चांगली गोष्टच नाही अजिबात, आणि त्याचा दाता सगळ्यात श्रेष्ठ कसं काय ठरेल, आणि ते सगळ्यात श्रेष्ठ दान कसं काय ठरेल, सगळ्यांना हा प्रश्न पडला. आता बादशाह समोर, बादशाच्या काळातला ताईत आहे बिरबल, म्हणजे बाकीचे तरी कोण काय तिथे बोलणार, सगळे गप आपले शांत बसले होते. पण शेवटी बादशाला पण तोच प्रश्न पडला की असं कसं काय, कधी ज्ञानदान, विद्यादान, अन्नदान, इतर सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यापेक्षा तंबाखूचं दान कधीतरी श्रेष्ठ होऊ शकतं का, शक्यच नाहीये. बादशाने विचारलं, असं कसं काय म्हणतोस रे तू नाही का, तर तुझी मती भ्रष्ट झाली का काय झाले, काय तू असं बोलतोस कसं काय. त्यावेळेस बिरबल सांगतोय की अहो खावीन, हे जे तंबाखूचं दान आहे ना, हे का बरं श्रेष्ठ आहे, कारण तुम्ही बघा इतर सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, इतर सगळी जी दान आपण देतो, वित्तदान, अन्नदान, वस्त्रदान, जे पण काही बाकीचं दान देतो आपण, त्या प्रत्येक दानामध्ये काय असतं, जो घेणारा व्यक्ती असतो ना, तो घेणारा व्यक्ती कायम खाली असतो आणि देणारा व्यक्ती कायम वरती असतो नाही का. म्हणजे देणाऱ्याचा हात कायम वरती असतो आणि घेणाऱ्याचा हात कायम खाली असतो इतर प्रत्येक दानामध्ये. पण हे तंबाखूचं दान एकमेव दान असं आहे की जिथं हे चित्र आपल्याला उलट दिसतं की जो देतोय ना त्या देणाऱ्याचा हात खाली असतो, धर, आपण नाही का तंबाखू मळली का मासे, हा धर, आणि धर अशी म्हटली आपण की तो घेणारा आहे तो असं वरून त्याच्यातलं थोडीशी एक चिमूट उचलून घेतो नाही का. मग जगातलं हे एकमेव दान असं आहे की जिथं घेणाऱ्याचा हात वरती असतो आणि देणाऱ्याचा हात खाली असतो. हे बिरबलाचं त्याच्या मागचं लॉजिक होतं. आता याच्यातला विनोद सोडून देऊ आपण, पण त्याला खरं दान म्हटलं पाहिजे, कारण तंबाखूच्या दानामध्ये जो घेणारा असतो ना त्याला कधीच लाचारी वाटत नाही आणि देणाऱ्याच्या मनात पण खूप अभिमान असतो, खूप अहंकार असतो, असं कधीच नसतं. आता ते चुकीच्या गोष्टीचं दान आहे, त्याचं काय आपण समर्थन करत नाहीये की उद्यापासून नाही तर कळालं की आपले हे सगळे 50 च्या 50 लोक चालले तंबाखू वाटायला रोज, असं नको व्हायला.
पण त्याच्या मागचं ती गंमत आहे, तो एक विनोद आहे. पण त्याच्या मागचा अर्थ काय आहे की जिथं जो पण घेणारा असेल त्या घेणाऱ्याचा जर सत्कार होत नसेल, त्या घेणाऱ्याला जर नीचता त्याच्यामध्ये आणून आपण जर दान देत असू, घेणाऱ्याला जर लाचार, हीन, दीन, दुबळा आहेस तू याची जाणीव करून जर आपण ते दान देत असेल, तसं आपण ते परवा पाहिलं की सगळ्या विद्वांना स्टेजवरती बोलून मग शिलाई मशीन देतो. अरे मग तू त्यांना लाचार केलेले आहेस आधी, समाजामुळे समोर दाखवलंस की बघा या 50 महिला विधवा आहेत सगळ्या, आणि मग तू त्यांना दान देतोस. मग त्यांचा किती सत्कार करतो तिथं, पण तरीही तो सत्कार हा असत्कारच ठरणार आहे. कारण तुझ्या या कृतीमुळे त्यांच्यामध्ये ही लाचारी उभी राहिलेली. उद्या कोणी वाटणार ना, हा तुम्ही तेच ना हो त्या दिवशी तिथं मशीन घेणार आहे. आता हे वाक्य ज्या दिवशी ती ऐकेल त्यावेळेस तिला दरवेळेस ती लाचारी तिच्या मनात कुठंतरी येत राहणार, ती लोकांची वाक्य तिच्या हृदयाला टोचत राहणार. मग ही दीनता असेल, ही दुर्बलता असेल, ही जर घेणाऱ्यामध्ये उभी राहत असेल तर त्याला काय श्रेष्ठ दान म्हणणार का आपण? कधीच नाही. म्हणून त्याला असत्कृतम अवज्ञातम, असत्कृतम, त्याचा जर सत्कार तिथं होत नसेल तर ते दान तामसिक दानामध्येच जाणार ते दान. हा विचार आपण कायम केला पाहिजे. असत्कृतम, सत्कार करून देतोय का मी, किंवा सत्कार्यासाठी मी दान देतोय का? हा विचार झाला पाहिजे. असत्कृतम अवज्ञातम, सत्कार्यासाठी दान देतोय की नाही मी. समोरच्याचा त्याच्यातून सत्कार होऊ शकतोय का? समोरच्याचं हृदय न मारता, समोरच्याच्या आतल्या रामाला खाली न झुकवता, समोरच्याचं अस्तित्व म्हणा, समोरच्याचा अहम म्हणा, या गोष्टी न दुखावता, त्यांना जराही धक्का न लावता मला देता येतंय का, हा विचार तिथं झाला पाहिजे. आणि म्हणून बघा, हा निसर्ग ज्या पण गोष्टी देतो ना, निसर्ग या गोष्टी आशा देतो प्रत्येक. सूर्य ऊन देतोय किंवा प्रकाश देतोय, समुद्र काय मीठ देतोय, पाणी देतोय, इतर ज्या काय सगळ्या गोष्टी देतोय, नदी पाणी देते, वारा आपल्याला मंद झुळूक देतोय, वृक्ष आपल्याला फळं फुलं वेली सगळ्या देतात. जे काय प्रत्येक जण देतो, निसर्गातला जो पण काही कोण देतो ना आपल्याला, हा प्रत्येक जण या सगळ्या गोष्टींना अनुसरून देत असतो. निसर्गातून कोणतीही आपण गोष्ट घेतो ना, कधी आपल्याला दुर्बलता वाटते का? कधी आपल्यामध्ये लघुता ग्रंथी निर्माण होते का? आंब्याच्या झाडाने आपल्याला आंबा दिल्यावरती आपल्याला दुर्बलता वाटते का? आपल्याला लघुता ग्रंथी येते का? नदीकडून पाणी घेतल्यावरती आपल्याला कमीपणा वाटतो का? नाही. विहिरीतून पाणी घेतल्यावरती कमीपणा वाटतो का? नाही. म्हणजे निसर्गातून जी पण आपण गोष्ट घेतो ना, सूर्याकडून प्रकाश, चंद्राकडून प्रकाश घेतल्यावरती कमीपणा वाटतोय का आपल्याला? कधीच नाही. मग असं दान मला करता आलं पाहिजे की समोरच्याला अजिबात कमीपणा न वाटता हे दान देता आलं पाहिजे मला, तर त्या दानाला अर्थ, तर ते सात्विक दान होऊ शकतं. आणि ते जर नसेल होत तर आपोआप त्याची गणना ही तामसिक दानात होणारच आहे. मग नाही का, म्हणून मी कशा प्रकारचं दान करतोय, आपल्याला वाटतं दिलं मी दान, आम्ही एवढी सोपी गोष्ट असती तर ती संस्कृतीने पायामध्ये कशाला ठेवली असती. यज्ञ नाही का, यज्ञ, देवपूजा, संगतीकरणम, मैत्रीकरणम, दानम, हे कशाला दान तिथं ठेवलं असतं. मग दान ही साधी सुधी गोष्ट नाहीये, तिला समजून उमजून केलं पाहिजे आपण, तर त्या दानाला महत्व आहे. आणि अशी गोष्ट करणारे हे सगळे रघुवंशी राजे होते नाही का. म्हणून तर कालिदास सुरुवातीला म्हणते पहिल्या सर्गात, रघुणाम अन्वयम वक्षे, ह्या अशा रघूंचा सगळ्या वंशाचं मी वर्णन करणार आहे. इतका श्रेष्ठ जो वंश आहे,
सोहमा जन्मशुद्धानाम आ फलोदय कर्मणाम आ समुद्रक्षदीशानाम अनाकरतो. सोहमा जन्मशुद्धाना, आ जन्मत जे लोक शुद्ध होते अशा लोकांचं हे वर्णन आहे. आणि अशा या दिलीप राजाने हे यज्ञाचं ध्येय धारण केलेलं आहे. असं दान करत असेल तो. बघू आपण पुढचा विषय 9 वाजून गेलेले आहेत. उद्या सकाळी परत 8 वाजता भेटू. त्यावेळेस पुढच्या विषयाचं चिंतन करूया.